समाजानं तुम्हाला मतं दिलेत, मराठ्यांच्या सगळ्या नेत्याला, ओबीसीच्या सुद्धा दिलेत, पण ते नाही बोलत. पण मराठ्यांच्या तरी नेत्यानं, मंत्र्यानं एकूण बोलणं, आमदारानं गरजेचं आहे. ही आमची विनंती आहे त्यांना. इथून पुढे सुद्धा विनंती की मराठ्यांच्या सगळ्या आमदार, मंत्री यांना विनंती आहे की सगळ्या पक्षातले आमदार, ओबीसीचे मंत्री एकूण बोलायला लागले आणि आरक्षण देऊ नये म्हणून त्या अधिवेशनात आवाज उठवतो, कॅबिनेटमध्ये आवाज उठवतो. मराठ्यांच्या आमदारांनी आणि नेत्यांना सुद्धा विनंती आहे की माझं किंवा माझ्या समाजाचं तिथं हक्काचं कोणी नाहीये म्हणून आम्ही एकटे पडलोय. तिथं आवाज उठवा, समाजाच्या पाठीशी उभा राहा, मराठ्यांच्या हक्काचं ओबीसीला आरक्षण द्या. मग आम्ही एकटे नाही पडणार. एकटे पडण्याचा माझा अर्थ तसा आहे की आम्ही एकटे पडलोय, आमच्या कोण बोलायला कोणी नाही संसदेत, विधानसभेत. त्याचा अर्थ असा आहे, ताकदीनं या आणि मराठा समाजाच्या